ऍडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्मा दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. सध्या मी नागपूर हायकोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. आज 31 ऑक्टोबर 2023 बहुजन संघटन यांनी आज आरक्षण की रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी, इट्स नॉट ए रिझर्वेशन, इट्स ए रिप्रेझेंटेटिव्ह. मित्र हो, आरक्षण हा नावाने सातत्याने बदनाम केला जातो आहे. आरक्षण हा शब्द चुकीचा आहे. मुळात तो त्या समाजाला, त्या जातीला प्रतिनिधित्व देणे आहे. बहुसंख्य लोकांचा असा समज आहे की गुणवत्ता नसतानाही नोकरी किंवा शाळा महाविद्यालयात प्रवेश मिळवणे, तथापि आरक्षणाचा संबंध गुणवत्तेशी नाही, तर आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. मुळात भारतीय संविधानामध्ये आरक्षण शब्दाचा उल्लेखच नाही. त्यामध्ये आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व असाच आहे. अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन, रिझर्वेशन मीन्स रिप्रेझेंटेशन. आम्हाला केवळ प्रतिनिधित्व आहे. प्रतिनिधित्व त्यांना दिले जाते, ते त्यांना मिळालेलं नसते. म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या निकषावरच ह्या प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली. त्याला आपण आरक्षण म्हणतोय. मित्र हो, या आरक्षणाची संकल्पना कुठून आली? आयडिया ऑफ रिझर्वेशन. सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला प्रतिनिधित्व दिले जावे, हा विचार राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम मांडला. इंग्रज शासनाने इसवी सन 1882 मध्ये हंटर कमिशनची नियुक्ती केली. सदर कमिशन भारतीय शिक्षण आयोग म्हणून ओळखला जात होता. या आयोगाचा अध्यक्ष विल्यम विल्सन हंटर होते. या आयोगाची देशातील शैक्षणिक स्थितीचा अवलोकनार्थ विविध संस्थेला भेटी देणे, विविध संघटनेला भेटी देणे, वेगवेगळ्या व्यक्तीकडून माहिती गोळा करणे. यापूर्वी 1881 मध्ये देशात जातीच्या आधारावर जनगणना झाली होती. त्यावेळी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. देशात शासन आणि प्रशासनात सर्वच अधिकार पदावर उच्चवर्णीय आहेत. त्यामुळे 1882 ला आलेल्या हंटर कमिशन समोर ज्योतिराव फुल्यांनी एक निवेदन सादर केलं. यामध्ये प्रामुख्याने 2 मागण्या मागण्यात आल्या. पहिली, प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत व्हावे, आणि दुसरं, शूद्र अतिशूद्रांना शासनामध्ये प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व मिळावं. ही होती आरक्षणाची संकल्पना सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडली. या आरक्षणाची अंमलबजावणी 1901 साली जातीच्या आधारावर जनगणना झाली. त्यावेळी राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामधल्या सर्वच अधिकार पदावर उच्चवर्णीय आहेत हे वास्तव समोर आले. आपल्या राज्यातील शूद्र अतिशूद्रांना सत्तेतील सहभाग वाढवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 साली तमाम बहुजनांना न मागता पहिल्यांदा 50% आरक्षण बहाल केले. जी आरक्षणाची संकल्पना महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडली होती, तिची अंमलबजावणी सर्वप्रथम राजश्री शाहू महाराजांनी त्यावेळेस केली. खऱ्या लोकशाहीचा पाया रचला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 सप्टेंबर 1921 ला लंडन इथून
लिहिलेल्या पत्रामध्ये शाहू महाराजांचा भारतातील सामाजिक लोकशाही चळवळीचे आधारस्तंभ म्हणून गौरव केला. आरक्षणाची नीती म्हणजे पॉलिसी ऑफ रिझर्वेशन भारतीय मौलिक अधिकारांचा जाहीरनामा आहे. हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेस मांडला. त्याला कृतीत आणण्याचं कार्य राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केलं. त्याला मूलभूत हक्काच्या कायद्यामध्ये परिवर्तित करण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला भारतीय संविधानामध्ये त्याची तरतूद केली. त्या कलमानुसार आरक्षणाची तरतूद केल्यानंतर जातीच्या आधारावर बहुजनांचा हक्क अधिकार नाकारून त्यांना विभाजित करून त्यांच्या हत्याराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठं त्यांच्या हाती शस्त्र दिलं. त्यामध्ये त्यांनी या भारतातील एकूण जातीला 6,543 जे जाती होत्या त्या जातीचं बाबासाहेबांनी विभाजन केलं. त्या जाती मधल्या काही जातींना एससी मध्ये दिलं, काहींना एसटी मध्ये, काहींना ओबीसी मध्ये आणि काही जाती या सवर्ण म्हणजे ओपन जातीमध्ये. अशा प्रकारे या जातीची विभागणी केली आणि विभागणी करून त्या जातीच्या लोकांना त्यांचं प्रतिनिधित्व कसं मिळेल यासाठी भारतीय संविधानामध्ये तरतूद केल्या गेली. एससी या लोकांना एससी मध्ये मोडणाऱ्या ज्या जाती आहेत त्या जातीचं निकष केलं की त्यांनी गावाच्या कुशाबाहेर ठेवलेला आहे. त्यांचा स्पर्श चालत नाही, त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित आहे, संपत्तीपासून वंचित आहेत. अशा गावाकुसाबाहेर राहणाऱ्या जातीला समाजांमध्ये त्यांना एक वेगळा आपला प्रतिनिधित्व मिळावं यासाठी बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी त्या प्रतिनिधित्वाची तरतूद केली. आज आपण पाहतो एससीला, एसटीला, ओबीसीला या पर्सेंटेज प्रमाणे प्रतिनिधित्व मिळतं आणि ते आज काही प्रमाणामध्ये नोकरीमध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांमध्ये प्रगती केल्याचं आपल्याला दिसतं. आज आपण आरक्षणाच्या बाबतीत विचार केला तर विदेशांमध्ये सुद्धा आरक्षणाची वेगवेगळ्या कशा प्रकारे आरक्षण त्या समाजातील लोकांना दिलं. भारतामध्ये एससी एसटी यांना आरक्षण मिळवण्यासाठी फार मोठी काही म्हणजे हे करावं लागलं नाही, म्हणजे आंदोलन करावी लागली नाही. परंतु ओबीसींना आरक्षण मिळवण्यासाठी भारतीय संविधानामधील ज्या 340 कलम त्यांच्यासाठी दिली होती त्यानुसार वेगवेगळ्या आयोग बसून त्यांना त्यांच्या आरक्षणाची सुविधा दिली गेली. मित्र, आपण जर जगातील आरक्षणाचा विचार केला, जगामध्ये सुद्धा ही व्यवस्था केली गेली आहे. जसं ब्राझीलमध्ये आहे, कॅनडामध्ये आहे, चीनमध्ये आहे, फिनलँडमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, इस्रायलमध्ये आहे, जपानमध्ये आहे, मॅसेडोनिया या देशात आहे, मलेशियात आहे, अमेरिकेत आहे, न्यूझीलंडमध्ये आहे, नॉर्वेमध्ये आहे, रोमानियामध्ये आहे, साऊथ आफ्रिकात आहे, साऊथ कोरियात आहे, श्रीलंकेत आहे. या सर्व वेगवेगळ्या देशांमध्ये ह्या आरक्षणाची तरतूद आहे. आता आपण ब्राझील मधलं आरक्षण पाहिलं तर तो कशा टाईपचा, कशा प्रकारचा आहे. त्या काळातील त्या जातीतील त्या वर्णातील त्यामध्ये वर्ण व्यवस्था असेल म्हणजे काळा गोरा, तर त्याप्रमाणे त्यांना तिथे त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार जी विषमता आहे त्यानुसार त्यांना तिथे आरक्षण दिलं गेलं. ब्राझीलच्या विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी एक डेव्हिस्टिब्यूल नावाची स्पर्धा घेतली जाते. त्या सरकारी शाळेतील आफ्रिकन व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी कोठा राखून ठेवला जातो. त्यांना बोनस गुण दिले जाते. त्याचा परिणाम म्हणून तेथे आता डॉक्टर्स, बँकर्स, प्रतिष्ठेचे व्यवसायात अशा समूहातील लोक दिसू लागले आहेत. 2012 मध्ये
म्हणजे ब्राझीलच्या सुप्रीम कोर्टाने ब्राझीलच्या सुप्रीम कोर्टाने कोटा सिस्टीमला वैध ठरवले आणि तसा तिथे कायदा केला. कॅनडामध्ये रोजगार समानता कायदा आहे, एम्प्लॉयमेंट इक्विटी ऍक्ट EEA पारित करण्यात आला. या कायद्याद्वारे 4 गट निर्धारित करण्यात आले: महिला, आदिम जाती, विकलांग आणि अल्पसंख्याक. या गटांच्या उत्थानासाठी LPP आणि FCP या नावाने योजना राबवली. LEP योजनेअंतर्गत शासनाद्वारे नियंत्रित प्रत्येक उद्योगाला त्यात 4 गटाचे पुरेसे प्रतिनिधित्व देणे, दिल्याचा अहवाल शासनाला सादर करणे बंधनकारक आहे. FCP योजनेअंतर्गत कॅनडा शासनाची व्यापार संबंधी करार करण्याचा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला EEA म्हणजे एम्प्लॉयमेंट इक्विटी ऍक्ट राबवावा लागतो. कॅनडा शासनाच्या धोरणानुसार निवळ कायदे करून या गटातील लोकांचे उत्थान होणार नाही, तर त्यांना मुख्य प्रवाहामध्ये प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. म्हणून ते आरक्षण राबविले जाते. त्याही पुढे जाऊन ते उद्योगामध्ये कॉन्ट्रॅक्टर यांचे उल्लंघन करतात, त्यांना दंड आकारला जातो. त्यांचा बराचसा कायदा तेथील महिला, मुस्लिम, शीख व आदिम वर्गास झालेला दिसून येतो. हा कॅनडामधील आहे. चीन सारख्या लोकशाही नसलेल्या देशात भूमजूर, वांशिक दृष्ट्या अल्पसंख्याक महिलांसाठी राखीव तरतुदी आहेत. भूमजुराला जमीन कराराचे संपादन, व्यापार, हस्तांतर करता येते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढवून जमिनीविषयी अधिक अधिकार मिळवले आहेत. महिला, वृद्ध, बालके यांची सुरक्षा, अधिकार व उन्नतीसाठी अनेक कायदे व कार्यक्रम राबविले जातात. वांशिक दृष्ट्या अल्पसंख्याक वर्गाला शासन प्रणालीत राखीव जागा असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. चीनचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे पोलादी व ताठर सत्ता प्रणाली असल्याने आखलेल्या शासकीय योजनांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. हा झाला चीन मधला प्रत्येकांना समान मिळालेला आरक्षण. फिनलँड अल्पसंख्याक समूहात कसा व्यवहार करावा, संरक्षण करावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे फिनलँड आहे. फिनलँड हा द्विभाषी देश म्हणून स्वीडिश भाषा बोलणारे अल्पसंख्याक आहेत. भाषेवरून त्यांचा अपमान व छळास सामोरे जावे लागते. मात्र फिनलँड शासनाच्या धोरणामुळे हा समूह आता सन्मानाने जीवन जगत आहे. सत्तेत, शाळा, महाविद्यालयात, विद्यापीठात स्वीडन लोकांशी कोटा सिस्टीम आहे. एकूण लोकसंख्येच्या फक्त 5.5% असूनही मीडिया, सरकारी कागदपत्रे, वेबसाईट्स अशा सर्वच ठिकाणी स्वीडिश लोक व भाषाला सन्मान व समानतेची वागणूक मिळते. शिवाय कोटा सिस्टीम अंतर्गत फिनलँड शासन दरवर्षी 500 विदेशी निर्वासितांना फिनलँडमध्ये वसविले जाते. हा फिनलँडचा एक रिझर्वेशन आहे. आता आपण जर्मनीमध्ये पाहू. जर्मनीमध्ये जिम्नॅशियम या अद्ययावत व सर्वोच्च सिस्टीमद्वारे विद्यापीठात प्रवेश निश्चित केला जातो. प्रत्येक विद्यापीठातील जागा कोटा सिस्टीम मध्ये विशिष्ट गटासाठी राखीव ठेवल्या जातात. या गटाचे निर्धारण विद्यार्थ्याच्या विषम परिस्थिती, अल्पवयीन विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी यादी निकषावर ठरविले जाते. हा जर्मनचा आरक्षण आहे. हे जर्मन मध्ये आरक्षण आहे.
इस्रायल सकारात्मक कृती म्हणजे अफर्मेटिव्ह ऍक्शन उपक्रमाद्वारे इस्रायल वर्ग आधारित कोटा सिस्टीम स्वीकारली. त्यात गरीब, अतिगरीब विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामध्ये आरक्षण देण्यात आले, ज्यामुळे अनेकांच्या आर्थिक स्थिती सुधारली. मात्र या सुधारणेत वांशिक वैविध्य दिसून आले नाही. म्हणून पुढे इस्रायलने पॅलेस्टाईन व अरब नागरिकांसाठी सकारात्मक कृती उपक्रम राबविण्यात आला. म्हणजे इस्रायलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वांशिक लोकांना आरक्षण दिल्या जातं, परंतु त्या तेथील सरकारच्या जी काही कृती असेल त्या त्यांच्या कायद्यानुसार त्यांना ती देण्याची तरतूद केली. जपान हा एक विशेष देश जगांमध्ये त्यांचं नाव आहे. या देशांमध्ये सुद्धा आरक्षण आहेत. पूर्वीच्या जपानमध्ये सामाजिक वास्तव भारताशी मिळते जुळते आहे. बुराकुमिन हा जपानमधील अस्पृश्य वर्ग मानला आहे. मृत जनावरांची विल्हेवाट लावणे, कातडी कमावणे, पहारा देणे असे वेगवेगळे कामे त्यांच्या वाटेला आले होते. अस्पृश्यतेमुळे व बहिष्कृत जीवन जगत होते. जपान सरकारने बुराकुमिन समूहासाठी शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण स्वीकारले. त्यांच्यासाठी पायाभूत सोयी सुविधा उभारल्या. मुख्य प्रवाहाने त्यांना सामावून घेण्यासाठी म्हणजे त्यांना मुख्य प्रवाहात सुद्धा सामावून घ्यावं यासाठी त्यांनी शिक्षक विद्यार्थी प्रमाण सुधारले. सपोर्ट स्टॉप तयार केला. स्थानिक संस्थांना मोठ्या कॉर्पोरेशन मध्ये बुराकुमिन वर्गाला आरक्षण देणे अशा अनेक योजना कार्यान्वित केल्या. त्यामुळे दीर्घकालीन म्हणजे दीर्घकाळानंतर जपानी मुख्य प्रवाहाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि हा देश आज एक संघ म्हणून जगासमोर उभा आहे. म्हणजे जपानने सुद्धा आपल्या देशांमध्ये देशातील बुरा कुमिन ही एक अस्पृश्य जमात आहे, हिला सुद्धा एका प्रवाहात आणून या जपाननी एक संघ जपान निर्माण केला. मॅसिडोनिया हा सुद्धा एक देश आहे. या देशांमध्ये आरक्षण आहे. या देशाच्या पश्चिमोत्तर भूभागात मोठ्या संख्येने अल्बेनियन लोक पूर्वपार राहत आलेले आहेत. कोटा सिस्टीम अंतर्गत हा भूभाग अल्बेनियन लोकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मॅसिडोनियातील विद्यापीठात अल्बेनियन विद्यार्थ्यांसाठी 10% जागा राखीव ठेवल्या जातात. दोन्ही समूहामध्ये कायम तणावाचे वातावरण असते, तरीही शांततापूर्ण भविष्यासाठी दोन्ही देशाची सरकारे कार्यरत आहेत. जे मॅसिडोनियामध्ये अशा प्रकारचे तेथील आरक्षण आहेत. मलेशिया हे मूळचे मलेन नागरिक आहेत. व चिनी यासह इतर वंशी त्यांच्यात प्रचंड तफावत आहेत. मलीय म्हणजे भूमिपुत्र हे मजूर गरीब होते, तर चिनी मुस्लिम व इतर वंशाचे लोक मालक श्रीमंत मानले जायचे. त्यातून भूमिपुत्रांना अनेक हाल अपेष्टांना सामोर जावे लागते. मलेशियन शासनाने 1970 मध्ये गरिबी निर्मूलन हे उद्दिष्ट ठेवून नवीन आर्थिक धोरण म्हणजे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हणजे त्याला आपण NEP स्वीकारले. पण त्यांचा दृष्टिकोन फार वेगळा होता. जात आणि वंशानुसार श्रम व्यवस्था मोडीत काढून समाज व्यवस्थेची पुनर्बांधणी करणे, त्यातून राष्ट्रीय एकात्मतेला वृंदांगित करणे हे सर्व समावेश ध्येय ठेवून त्यांनी सुधारणा केल्या. त्यासाठी
भूमिपुत्रांना आरक्षणाअंतर्गत शैक्षणिक संधी, विद्यापीठात राखीव जागा, सार्वजनिक क्षेत्रात रोजगार व प्रमोशन, मोठमोठ्या पदावर त्यांची नेमणूक, व्यापार व संपत्ती निर्माणात त्यांना प्राधान्य, अशा योजना राबवल्या. त्याचा परिणाम म्हणजे गरिबीचे प्रमाण झपाट्याने कमी झाले, पण वेगाने आर्थिक विकास घडून नवीन समाज व्यवस्था आकारास आली. याच मलेशिया एक प्रगत राष्ट्र म्हणून देशांमध्ये म्हणजे जगांमध्ये त्यांचं नाव आहे. आता आपण न्यूझीलंड मधली आरक्षण व्यवस्था बघूया. न्यूझीलंड मध्ये माओरी आणि पॉलिनेशन नागरिकांसाठी जी सकारात्मक कृती अंमलात आणली आहे तिला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन संबोधले जाते. कारण न्यूझीलंड मानवी अधिकार कायदा 1993 नुसार शासन लिंग, वंश, वर्ण या आधारावर भेदभाव करणार नाही, सर्व समान आहेत असे नमूद आहे. त्यामुळे अभावित माओरी व पॉलिनेशन्स नागरिकांच्या साठी विशेष प्रयत्न करण्यात अडचण येत असेल, पण राजकीय इच्छा शक्तीमुळे त्यावरही मार्ग शोधला गेला. या कायद्याच्या कलम 73व्या आधारे कामांच्या ठिकाणी समान वागणूक मिळावी या तत्वांच्या पालनासाठी यंत्रणेला डिस्क्रिमिनेशन करण्यासाठी मुभा मिळाली. ती सकारात्मक तत्वांच्या पालनासाठी असल्याची तिला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन मानलं गेलं. माओरी व पॉलिनेशन या नागरिकांच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी विशेष गट योजना, स्कॉलरशिप्स, सरकारी व सार्वजनिक यंत्रणेत समान रोजगार संधी या तत्वांचे पालन सक्तीने केल्याचे दिसतं. अशा प्रकारे न्यूझीलंडमध्ये या दोन जमातीला सुविधा दिल्या गेल्या. त्यानंतर आपण नार्वे हा सुद्धा एक देश आहे. नार्वे सरकारने 2003 मध्ये कोणाही कंपनीच्या बोर्डाने मेंबर पैकी 40% जागा फक्त महिलांसाठी आरक्षित ठेवण्याचा कायदा केला. सरकारी असो किंवा खाजगी, प्रत्येक कंपनीच्या एकूण बोर्ड मेंबर पैकी 40% जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात अपयश आल्यास अशी कंपनी डिलिस्टेड केली जाते. साहजिक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या जागा महिलांना मिळाल्या व त्यांनी तेथेही आपली कार्यक्षमता सिद्ध केली. त्यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला व समान दर्जा प्राप्त होण्यास मोठी मदत मिळाली. ही नार्वे मधील. आता आपण रोमानिया देशात पाहूया. रोमानियामधील रोमा हा एक दुर्लक्षित समाज होता. रोमा हा मूळचा भारतातील राजस्थान व पंजाब मधील डोम जातीचे किंवा याला बंजारा जातीचे लोक असून कालांतराने रोमानियात स्थलांतरित झाले असे मानले जाते. राष्ट्रीय शिक्षण कायदा 2011 मधील तरतुदीनुसार रोमा लोकांसाठी शाळा, विद्यापीठामध्ये आरक्षण दिले गेले. तसेच त्यांना त्यांची संस्कृती टिकवण्याचे स्वातंत्र्य दिले. रोमानियामध्ये रोमा बंजारा म्हणून ओळखल्या जातात. त्या ठिकाणी या अशा दोन जाती तिथे गेल्यात. दुसरी डोम जाती. साऊथ आफ्रिकामध्ये सुद्धा आरक्षण आहे. तेथे समान रोजगार कायदा, एम्प्लॉयमेंट इक्विटी ऍक्ट अंमलात आणला गेला. त्यामध्ये मालकांना मजूर व कर्मचाऱ्यांमध्ये काळ्या वर्णीयांना निश्चित प्रतिनिधित्व देण्यासाठी पंचवार्षिक प्लॅन सादर करणे सक्तीचे केले गेले.
त्यामुळे रोजगार व व्यापाऱ्यांमध्ये काळे लोक दिसू लागले. विशेष म्हणजे खेळातही त्यांना आरक्षण लागू केले. त्यांच्या क्रिकेट टीम मध्ये 24% जागा काळ्या वर्ण्यासाठी राखीव असतात साऊथ आफ्रिकांमध्ये. आता आपण साऊथ कोरियामध्ये पाहू. तेथे नॉर्थ कोरियन व चीनी लोकांसाठी कल्याणकारी योजना राबविली जाते. त्यांना प्रथम हॅनॉ प्रांतात शिक्षण व साऊथ कोरियात राहण्याचं ज्ञान दिले जाते. त्यानंतर त्यांना स्टायपंड मिळते. शासन पुरस्कृत घरे मिळतात. शिक्षण व रोजगारासाठी त्यांना सामावून घेतले जाते. नॉर्थ व साऊथ कोरियामधील संख्या लक्षात घेता ही योजना महत्वाची ठरते. श्रीलंकेमध्ये सुद्धा आरक्षण आहेत. येथील बहुसंख्य सिंहली च्या तुलनेत ख्रिश्चन व तामिळी लोकांची स्थिती अल्पसंख्य असल्याने कमकुवत होती. 70व्या दशकानंतर तेथे विद्यापीठ प्रवेशांचे निकष बदलले. अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यात आले. पुढे जाऊन दहशतवाद कमी होण्यास त्यांचा उपयोग झाला. स्वीडन, ब्रिटन देशातील अशा सकारात्मक कृती योजना आखल्या गेल्या ज्यामुळे भेदभाव कमी होण्यास मदत झाली. हा श्रीलंकेमधील आरक्षणाची व्यवस्था आहे. मित्र हो, अमेरिकेमध्ये सुद्धा आरक्षण आहेत. अमेरिकेत सकारात्मक कृती अंतर्गत अल्पसंख्य आहेत, महिला, भेदभावग्रस्त समूहासाठी प्लॅन, प्रोग्राम, प्रोसिजर आखताना नोकऱ्या उच्च शिक्षणात मर्यादित प्राधान्य देण्यात आले. मात्र तेथे व्यक्तिगत पातळीवर भेदभाव कसा कमी करता येईल अशा समूहासाठी वागताना दृष्टिकोन कसा समतेचा असावा याकडे तेथील सरकारने व समाज व्यवस्थांनी विशेष लक्ष दिले. वर्ण, वंश या गोष्टी देशांच्या तुलनेत नगण्य ठरविल्या गेल्या. उलट त्या वर्ण व वांशिक गुणधर्माला चांगला उपयोग केला गेला. त्यांचा परिणाम म्हणजे तेथे एकदा काळ्या वर्णाची व्यक्ती किंवा एखाद्या चीनी वंशीय व्यक्ती किंवा भारतीय व्यक्ती, श्रीमंत, व्यापारी किंवा मोठा खेळाडू किंवा फिल्म स्टार असू शकतो. हे अमेरिकन सरकार, तेथील पुढारलेला समूह, त्यांची मूल्य या सर्वांमुळे शक्य झाले आहे. आरक्षण फक्त भारतात आहे, त्यामुळे ब्रेन ड्रेन होत आहे. मिनिटला संधी नाही वगैरे वगैरे ओरड करण्याची लक्षात घ्यावे की भेदभाव समूह जगाच्या पाठीवर सर्वत्र आहेत. सर्व सरकारची आरक्षण कोटा हा अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे. अशा विविध उपायांनी अभावग्रस्त समूहाला प्रतिनिधित्व देऊन आपला देश एकरंगी न होता विविध रंगी बहुरंगी कसा होईल, त्यातील एकही रंग फिका पडणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे. भारतामध्ये आज आपण पाहतोय जी आज आरक्षण ही गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे. आरक्षण हा एक प्रतिनिधित्व आहे. आज आपण पाहतोय देशात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण करून, देशाचे वाटोळे करून, लोकांमध्ये अज्ञान वाढवून, लोकांच्या बुद्धीशी खेळून, लोकांना निष्क्रिय करून मूळ समस्येपासून लक्ष विचलित केले जात आहे. लोकांना याची जाणीव नाही. भारत हा जाती प्रधान देश आहे. यामध्ये जाती व्यवस्था एवढी मजबूत आहे की जातीच्या उतरंडीमध्ये एक जात दुसऱ्या जातीला कनिष्ठ समजते. कनिष्ठ जातीने मोलाचे जागृती किंवा सत्य विचार जरी सांगितला तरीही
वरच्या जातीतील लोकांना पटत नाही. वरच्या जातीतील लोकांची चुकीचे, खोटे, काल्पनिक विचार जरी सांगितले, त्या माध्यमातून लोकांचं शोषण जरी केले, तरी लोकांना चीड येत नाही. उलट ते शोषण करणाऱ्या, दिशाभूल करून स्वतःचे पोट भरणाऱ्या गुरुस्थानी मानतात. थोडक्यात आजही गुण, विचार, बुद्धी याची पारक सत्यता बघूनही जर जात बघून केली जाते, हे कोणी नाकारू शकत नाही. एकीकडे सर्व खाजगी संपत्तीचे खाजगीकरण करून त्या उद्योगपतींना विकल्या जात आहे. खाजगीकरणामुळे आरक्षण लागू नसते, तरी आरक्षणाचा मुद्दा सरकारकडून ताणून धरून लोकांना महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य सुविधा, ह्या शेतीमाल भाव, महिलांचे प्रश्न, शेतकरी स्वहत्या अशा प्रश्नावर पडदा टाकून आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करण्याचं चित्र उभे केले जात आहे. आरक्षणाचे क्षेत्र शिल्लक नसतानाही आरक्षणाविषयी आंदोलन सुरू राहणे सरकारच्या फायद्याचं आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकार 2 मिनिटात सोडू शकते, परंतु सरकार मुद्दाहून विषय वाढवत आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींची जातनीय जनगणना करून ओबीसी संख्येनुसार आरक्षण मर्यादा वाढवणे एवढेच केले तरी विषय संपतो. परंतु सरकार उपकार केल्यासारखे वागून विषय वाढवत आहे. दुसरी गोष्ट, बरेच लोक आरक्षणाचा चुकीचा अर्थ लावून आरक्षणाची मांडणी चुकीच्या पद्धतीने करत आहेत. आरक्षणाचा संबंध थेट गरिबीशी जोडून गरीब आहोत म्हणून आरक्षण पाहिजे असे वक्तव्य केले जाते. मुळातच हे चुकीचं आहे. यासाठी आरक्षण मागची भूमिका लक्षात घेणे आवश्यक आहे. यापूर्वी सांगितलं, देशात सर्वप्रथम आरक्षण लागू केले ते छत्रपती शाहू महाराजांनी. शाहू महाराज यांना आरक्षण लागू करण्याची गरज काय होती, याचे उत्तर शोधणे आपली नैतिक कर्तव्य आहे. राजश्री शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजा होते. लोकांचा सर्वांगीण विकास म्हणजेच राजांचा अर्थात देशांचा विकास असे शाहू महाराज यांचे स्पष्ट मत होते. राजश्री शाहू महाराज राजे झाले आणि आपल्या राज्यात बघितले तर शिक्षण आणि नोकरी यावर ब्राह्मण वर्गाचीच मक्तेदारी होती. ब्राह्मण लोक अस्पृश्य सोबतच्या जातीवाद भयंकर पाळत होती. म्हणून ब्राह्मणासाठी बसण्यासाठी, जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था व ब्राह्मणेतर लोकांसाठी इतर व्यवस्था होती. मानवतावादी राजश्री शाहू महाराज यांना ही गोष्ट खटकल्या गेली. शिक्षण आणि नोकरी यावर एकच जाती धर्माची मक्तेदारी चालणार नाही. एकाच जातीची वर्णाची मक्तेदारी ही देशाच्या विकासासाठी घातक आहे. म्हणून सर्व जाती धर्मातील लोकांना शिक्षण व नोकरी मिळाला पाहिजे. यासाठी राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात 50% आरक्षण जाहीर करून कमीत कमी 50 लोक तरी ब्राह्मणेतर हे शिक्षण नोकरीमध्ये पाहिजे अशी भूमिका होती. ब्राह्मण लोक जातीभेद पाळत होती, अस्पृश्यता पाळत होती. याचमुळे ते इतरांना आपल्या जवळ सुद्धा येऊ देत नव्हते. ब्राह्मण ज्या लोकांच्या जवळी येऊ देत नव्हते, आरक्षणाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर म्हणजे मांग, महार, चांभार, कुणबी, माळी या लोकांना ब्राह्मणाच्या बरोबरीने बसून इतरांना सामाजिक प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. भारतात सकाळी एका विशिष्ट जातीचे तोंड बघणे अपशकुन मानला जायचा. इतर जाती सोबत ठेवणे की त्यांच्या सोबत जेवणे पाप मानले जायची. एकामेकांना स्पर्श
पाप मानले जायचे. इतर जातीतील लोकांची ब्राह्मणासमोर उभे राहणे धर्मद्रोह मानला जायचा. ब्राह्मणाबद्दल बोलणे पाप मानले जायचे. एवढे जाचक बंधने घालून दिलेली असल्यामुळे फक्त ब्राह्मणच शिक्षण, नोकरी या क्षेत्रात समोर होते. इतरांना जात बघून शिक्षण व नोकरी नाकारून विषमतेची वागणूक दिली जायची. लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होऊन जातीभेद नष्ट व्हावा, समतेची पेरणी होऊन प्रत्येक जाती धर्मातील लोकांना संधी मिळून त्यांना सामाजिक प्रतिनिधित्व मिळावे. राजश्री शाहू महाराज यांनी आरक्षण देताना गरिबी श्रीमंती याचा विचार केला नव्हता, तर कोणा जातीच्या आधारावर समोर येऊन दिले जात नाही. कोणाला सोबत विषमता पाळून सामाजिक मागास बनवले गेले. अशा लोकांना सामाजिक प्रगत बनवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण सुरू केले. आरक्षण हे गरिबी हटवण्यासाठी नाही, सामाजिक प्रतिनिधित्व बहाल करून विषमता नष्ट करण्यासाठी निर्माण केले गेले. हे तरी समजून घेणे आवश्यक आहे. जिथे माणसाचा स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणाचे पाणी पिणे, गावातून एटीत चालणे, चांगले कपडे घालणे हे लोकांना पचत नव्हते. याला काही लोक विरोध करत होती. अशा लोकांना मान सन्मान निर्माण करून जातीभेद पाळणाऱ्या लोकांच्या सोबत बसून विषमता दूर करण्याची क्रांती म्हणजे आरक्षण होय. दूरदृष्टी असलेल्या व सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी दिलेल्या आरक्षणाचा आज चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला जातो. ही या देशातली शोकांतिका आहे. भारत हे जनकल्याणकारी राष्ट्र आहे, म्हणून प्रत्येक जनतेच्या हिताचे कार्य सरकारला करावे लागते. जागरूक नागरिक असतील तर सरकार नागरिकाच्या हिताचं काम करत असते. नागरिक जागृत नसतील तर सरकार नागरिकाच्या हिताचं काम करत नाही, त्यांच्या टाळूवरच्या लोण्या खात राहते. जनतेच्या समस्या वाढल्या जातात. तरी जनकल्याणकारी राष्ट्र असल्याने सरकारला जनकल्याणासाठी योजना राबवाव्या लागतात. आज बरेच लोक म्हणतात आम्हाला आरक्षण नाही म्हणून आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही, आरक्षण नाही म्हणून नोकरी मिळू शकत नाही, आरक्षण नाही म्हणून गरिबीच राहिलो. आरक्षणाचा संबंध गरिबाशी जोडणे हे अज्ञान आहे. देशात गरिबांची संख्या कमी नाही हे मान्यच आहे, पण गरिबी निर्मूलनासाठी सरकारने अनेक योजना तयार करून गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केले जातात. आरक्षण गरिबी हटाव कार्यक्रम नसून प्रतिनिधित्व बहाल करते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जसे गरिबांना सरकारने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अत्यंत कमी दरात शासकीय दुकानात अन्न उपलब्ध करून दिले. गरीब बेरोजगार लोकांसाठी हाताला काम मिळून पगाराची हमी निर्माण करून देण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू केली आहे. गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून अनेक शिष्यवृत्ती सरकार देत असते. नॅशनल मिस कम मेरिट स्कॉलरशिप दरवर्षी 1 लाख गरीब विद्यार्थ्यांना सरकारकडून दिली जाते. प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरमहा गरीब विद्यार्थ्यांना मुलांना 2,500 रुपये तर मुलींना 3,000 रुपये शिष्यवृत्ती दरमहा दिली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने नवीन योजना सुरू केल्या आहेत. यासोबत देशात या विदेशात आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी
सरकारकडून वार्षिक लाखो रुपयाची सहकार्य जसं सारथी शिष्यवृत्ती दिली जाते. राहिला प्रश्न नोकरीचा, तर आरक्षणाच्या माध्यमातून केवळ 50% जागा भरल्या जातात. उर्वरित 50% तर खुल्या गटांसाठीच आहे. थोडक्यात काय तर गरीब हटवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना करत असते. ते सरकारचं कर्तव्य आहे. गरीब आहे म्हणून आरक्षण मिळावे हे अज्ञान आहे. आरक्षण मिळण्यासाठी सामाजिक व शैक्षणिक दृष्टीने मागास पाहिजे. अजूनही सोप्या भाषेत सांगायचं तर जात पाहून त्यांना काही गोष्टी नाकारल्या गेल्या. जात पाहून अन्याय अत्याचार होत असतील, जात पाहून त्यांचे नैसर्गिक हक्क अधिकार नाकारले जात असेल, त्यांच्यावर अशा आरक्षणाची म्हणजे समूहाची तरतूद आहे. आता मराठा शब्द जातीवाचक नाही. वर्ण व्यवस्थेनुसार कुणबी ही मागास आहेत म्हणून त्यांना आरक्षण देणे योग्य आहे. मागास लोकांना सामाजिक प्रगती करण्यासाठी प्रगत करण्यासाठी आरक्षण देणे योग्य आहे. मागास लोकांना सामाजिक प्रगत करण्यासाठी गरीब लोकांची गरिबी दूर करण्यासाठी अनेक योजना आहेत. म्हणून आरक्षणाचा संबंध गरिबाशी जोडणे हे अज्ञानच आहे. बऱ्याच लोकांना पटणार नाही, पचणार नाही, कारण सत्य पचवण्यासाठी खूप मोठे मन असावे लागतं. मित्र हो, या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक आमदार, लोकसभात एक खासदार असतो. यांना दरवर्षी करोडो रुपयाचे निधी मिळत असतात. ते निधी यांना ग्रामविकास, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण यावर खर्च करावे लागतात. म्हणजेच आमदारांनी व खासदारांनी आपल्या निधीचा वापर आपल्या मतदारसंघात केला तर दरवर्षी करोडो रुपयाची उलाढाल होऊन मतदारसंघात आर्थिक बळकटी निर्माण होईल आणि गरिबी दूर व्हायला सुरुवात होईल. नागरिकांसाठी राजकीय षडयंत्रात न फसता जागृत होऊन जनतेच्या हक्कांचे अधिकार मिळवून देण्यासाठी एकत्रित येऊन लढा देणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांना या निमित्ताने सांगण्यात येतंय की आपण आपला जर उद्धार करायचा असेल तर आपल्याला ज्या सरकारी योजनेतून मिळालेल्या संधीचा आपण फायदा घेणे. मित्र हो, आरक्षण ही एक गरिबी हटाव मोहीम नाही. आरक्षण हे एक प्रतिनिधित्वाचा भाग आहे. भारतातील आपण ज्या जाती व्यवस्थेमध्ये आता जो मराठा समाज आहे, याबद्दल एका विधी तज्ञांनी सांगितलं की ईडब्ल्यूएस मध्ये जो 10% रिझर्वेशन आहे त्यामध्ये मराठा समाजातील 85% लोकांना नोकरी मिळाल्या आणि 75 लोकांना शैक्षणिक म्हणजे संधी मिळाल्या. यातून सुद्धा तो समाज पुढे येऊ शकतो. सरकारला जर या समाजाविषयी, या जातीविषयी विशेष असं वाटत असेल तर यासाठी 1000-2000 करोडांची तरतूद करून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारवणे गरजेचं आहे. वेगवेगळे उद्योग करण्यासाठी त्यांना मदत करणे, वेगवेगळ्या शिक्षण शिकण्यासाठी स्कॉलरशिपची मदत करणे, आज जो समाजांमध्ये वेगळ्या प्रकारचा तेढ निर्माण करण्याचं काम या सरकारातून वेगळ्या याच्यातून केल्या जातं. मित्र हो, या भारतीय संविधानाने भारतातील ज्या जातींना जी आरक्षणाची व्यवस्था केल्या गेली त्यामध्ये आपण बघितलं एससी, एसटी आणि ओबीसी. भारतीय संविधानाच्या मुख्य वैशिष्ट्यापैकी एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ही आरक्षण व्यवस्था आहे. भारतीय संविधानाचा भाग 16 मध्ये विशिष्ट वर्गासाठी विशेष तरतूद नमूद करण्यात आल्या. भारतीय समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि आपण अँग्लो इंडियन समूहासाठी भारतीय संविधानात आरक्षणाची तरतूद आहे. आपल्याला माहित आहे की 2 खासदार अँग्लो इंडियन मध्ये ठेवल्या जातात. आपण अनुसूचित जातीच्या आरक्षणाची वाटचाल जर बघितली तर ती कशा प्रकारची. भारतामध्ये आपण अँग्लो इंडियनची जी आरक्षण त्याला सोडलं, कारण ते जात आधारित नाही. कारण जाती प्रथा हिंदू धर्मांचं एक मुख्य प्रमुख वैशिष्ट्य आहे. हिंदूच्या संपर्कात
राहिल्याने भारतातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख धर्मियांना सुद्धा जाती व्यवस्था आढळून येते. जात ही जन्माने प्राप्त होत असल्याने ती बदलता येत नाही, मरेपर्यंत कायम राहते. जाती व्यवस्थामध्ये उचनीच परंपरा असते. ब्राह्मण जात सर्वात उच्च मानल्या जाते. उर्वरित जातीपैकी प्रत्येक जातीतील लोक स्वतःला कोणत्या न कोणत्या जातीपेक्षा उच्च मानतात. अशाने जातीची जी उतरंड आहेत या जातीचा जो अभिमान आहे तो बाळगल्यामुळे जाती अंतर्गत विवाह परंपरेमुळे जाती प्रथा प्राचीन काळापासून आज 21व्या शतकापर्यंत टिकून आहे. जाती व्यवस्थाचा सर्वात भयंकर प्रकार म्हणजे अस्पृश्यता होय. एका माणसाने दुसऱ्या माणसाला स्पर्श न करणे म्हणजे अस्पृश्यता होय. हिंदू धर्मात वर्ण व्यवस्था आढळून येते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आहेत. वर्ण व्यवस्थेच्या बाहेरची लोक म्हणजे अतिशूद्र किंवा अवर्ण म्हणजे अस्पृश्य म्हणजे अशी लोक ज्यांच्या स्पर्शाने त्यांच्या सावलीने स्वर्ण मनुष्य वाटतो, अपवित्र होतो. अस्पृश्यावर प्राचीन काळापासून अनेक बंधने लादण्यात आली. अस्पृश्यांच्या सार्वजनिक विहिरी, तळे यांचे पाणी वापरण्यास बंदी. सार्वजनिक स्थळी उदाहरण मंदिर येथे प्रवेश बंदी. वेठबिगारी, स्वतःवर लादलेले कामे न केल्यास अन्य जातीकडून सामाजिक बहिष्कारास सामोरा जावे लागे. पेशवाईत मात्र त्यांच्यावरील अत्याचाराला कळस झाला होता. त्यामुळे भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर अस्पृश्यांची म्हणजे अस्पृश्यांना संधी मिळताच ईस्ट इंडिया कंपनीच्या जी सत्ता या देशात होती त्यामध्ये राणी व्हिक्टोरिया हिचे राज्य सुरू झाले आणि ब्रिटिशांच्या राजवटीत मात्र अस्पृश्यांना लष्करी प्रवेशावर त्यांना जे हिंदू स्वर्णांनी दबाव आणला त्यांची बंधने शेवटी त्यांनी बंद करण्यात आली. अस्पृश्यांच्या सामाजिक राजकीय हक्काबाबत ब्रिटिशांनी सर्वप्रथम जी वाचा फोडली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 27 जानेवारी 1919 रोजी या प्रतिनिधीद्वारे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1999 म्हणजे त्यावेळेच्या बाबतीमध्ये 1919 बाबत साऊथ ब्युरो कमिशनद्वारे ज्या लोकांसमोर आपली साक्ष दिली, समितीला आपला मागण्यांचे 50 पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांना निवडणुकी उमेदवार म्हणून भाग घेता आला पाहिजे, स्वतंत्र मतदारसंघ असले पाहिजे आणि त्यांना लोकांच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 नुसार त्यात घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी 1928 मध्ये भारतात 7 सदस्यीय सायमन कमिशन आले होते. कमिशनने मे 1930 मध्ये सादर केलेल्या अहवालात अस्पृश्यांना कोणती राजकीय हक्क मिळाले नाही. त्यामुळे भारताच्या भावी राज्यघटना अस्पृश्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी राजकीय हक्क असले पाहिजे असे बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी अस्पृश्यांचा सभा परिषदा घेऊन त्यांच्या मनात राजकीय हक्कांसाठी जनजागृती सुरू केली. अस्पृश्यांनी काँग्रेसपासून दूर राहावे, कारण काँग्रेसकडे सत्ता गेली तर अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल याची काही खात्री नाही. त्यामुळे अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकार, काँग्रेस देशातील लढावे लागेल असे बाबासाहेबांनी सांगितलं आणि गोलमेज परिषदेसाठी 1930, 31 आणि 32 यामध्ये बाबासाहेबांनी ह्या तिन्ही परिषदांमध्ये आपल्या प्रतिनिधित्व मिळवून दिलं आणि ती एक राजकीय हक्क मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून भारताला मिळाले. मित्रो, अशा प्रकारे बाबासाहेबांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कृतीमधून आपल्याला दाखवून दिलं की
आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला सुद्धा हे अधिकार हक्क मिळावं यासाठी बाबासाहेबांनी या सर्व तरतुदी केल्या आणि भारतीय संविधानामध्ये आम्हा सर्वांना ही हक्क मिळवून दिली. आमच्या ओबीसी समाजासाठी 340 कलमांन्वये सुद्धा कालेलकर आयोग निर्माण करण्यात आला. त्यानंतर बीपी मंडल आयोग निर्माण करण्यात आलं आणि सर्वांना राजकीय, सामाजिक, आर्थिक उन्नती करण्यासाठी या प्रतिनिधित्वाची दिली. आज भारतामध्ये ज्या लोकसभेमध्ये एससी आणि एसटीचे असे 131 खासदार म्हणून तिथे निवडल्या जातात, त्यांचे प्रतिनिधित्व असतो. म्हणजे बाबासाहेबांच्या पुण्याने आमचे जे ज्या अस्पृश्य जातीतील लोक होती किंवा आदिवासी जातीतील जी लोक होती ती तिथे जाऊन आज आपला विचार मांडतात, आपले अधिकार हक्काबद्दल बोलतात. बाबासाहेबांच्या पुण्यानी यांना जो अधिकार हक्क मिळालेला आहे म्हणून मित्र होई तिथे जाऊन समाजाचे प्रतिनिधित्व जातात, त्या जातीचे प्रतिनिधित्व जातात आणि त्या जातीला पुढे आणण्याचं काम ते करतात. प्रत्येक विधानसभेमध्ये सुद्धा अशा प्रकारची राखीव योजना आखलेली आहे. बाबासाहेबांना धन्य मानायचं आणि या देशातील ती जातीयता ती दूर करण्याचं मोठं काम बाबासाहेबांनी या प्रतिनिधित्व मिळवणाऱ्या भूमिकेतून केलेलं आहे. आज देशांमध्ये कितीतरी 5 कोटी आदिवाशांमध्ये, भटक्यांमध्ये, एससी मध्ये हा जो बदल दिसतो आहे, हे सर्व बदल बाबासाहेबांच्या पुण्याने दिसत आहेत. त्यांना जी आरक्षण मिळालं, आपलं प्रतिनिधित्व करता आलं आणि आपलं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे स्वतःचा उद्धार, आपल्या देशाचा उद्धार, आपल्या समाजाचा उद्धार ते होत आहे आणि ते करून आज या भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार सर्व अधिकार सर्वांना मिळाले आहेत. आपण बघतोय की ही आज आम्हाला आरक्षण ही कोणाची आमच्यावर नाही, आरक्षण दिलेलं कोणा आमच्यावर एक प्रकारचं निर्माणी नाही. बाबासाहेबांच्या पुण्याने प्रतिनिधित्व करण्याची सर्वांना संधी मिळाली. भारतातल्या महिलांना सुद्धा ही संधी मिळालेली आहे. भारतातल्या महिलांना निवडणुकीमध्ये सहभाग घेत आहेत. भारतातील महिला या प्रत्येक याच्यामध्ये पुढे जाऊ शकतात. अशा प्रकारच्या त्यांच्या उन्नतीसाठी भारतीय संविधानामध्ये तरतूद केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या हिंदू कोड बिल हे सुद्धा त्यामध्ये महिलांच्या आरक्षणासाठी आपल्याला संधी दिली आहे. मित्र, आज जे आपल्याला आरक्षण म्हणजे एखाद्या गुन्ह्यासाठी गरिबी हटाव मोहीम, आरक्षण ही त्यांना मिळालेली प्रतिनिधित्व आहेत आणि ते प्रतिनिधित्व जातीतील लोक येतात, पुढे करतात आणि असे प्रतिनिधित्व करून समाजांमध्ये या देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी त्यांनी पुढे यावं. आपण सर्व मिळून हा जो जातीतेचा जो या देशाला लागलेला कीड आहे, ती कीड दूर करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आमच्या देशाला लागलेला हा रोग आम्ही दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं आणि या देशातील ही जातीयता नष्ट करावी. दिवसेंदिवस जातीयता पक्की होत आहे. वेगवेगळ्या प्रकारतील धर्मातील धर्मांध लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये रूढी परंपरा अंधश्रद्धेचा दिवसेंदिवस वाढ करत आहे. या सर्व मुक्त होण्यासाठी, त्यातून आपल्या माणसाला दूर करण्यासाठी आपण ह्या ज्या कल्पना दिल्या त्या कल्पनेत व्हावं. आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जी स्वातंत्र्य दिले आहे, परंतु मानसी गुलाम बनवणारी जी काही यंत्रणा आहेत, जे कर्मकांड आहेत, त्यापासून आपण दूर गेलो पाहिजे. जोपर्यंत आपण या कर्मकांडातून दूर जाणार नाही आणि त्या मानसिकतेतून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या देशाचा, समाजांचा बंधुत्वाला पुढे नेणार नाही. आणि आपल्या देशामध्ये म्हणून म्हणतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय आपल्याला देण्यासाठी या समाजातील लोकांना आम्हाला सामाजिक, आर्थिक, राजनीतिक विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे. या देशातील विविध घटनेला आपण सर्व समाजातील लोकांना या भारतीय संविधानामुळे आम्हाला बंधुत्व निर्माण करण्याची संधी मिळालेली आहे. त्याला आपण या देशाच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी आणि या देशाला लागलेला कीड दूर करण्यासाठी आज त्या आमच्या बंधूला आपण प्रतिनिधित्व द्यावं, त्यांना आपल्या रांगेत आणावं आणि भारतामध्ये एक सुजलाम सुफलाम भारत बनावं, सोन्याच्या चिडियाचा देश बनवावं. या देशासाठी आपण सर्वांनी झटूया आणि या देशांमध्ये जी जातीयता आहे ती नष्ट करू आणि हा जो प्रतिनिधित्व मिळालेला आहे, ज्यांना ज्यांना प्रतिनिधित्व मिळालं आहे त्यांनी ते प्रतिनिधित्व मोलाचं काम करावं आणि इतरांना सुद्धा आपापल्या परीने त्यांची प्रगती व्हावं यासाठी सर्वांनी करावं. आज या ठिकाणी बहुजन संघटक यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी ऍडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी दंपती प्रेसिडेंट आहे आणि मी नागपूरला राहतो आणि
नागपूर हायकोर्टामध्ये मी वकील म्हणून प्रॅक्टिस करतोय. आता आपण इथेच थांबूया आणि आरक्षण बद्दल त्या लोकांमध्ये जे गैरसमजूत आहे दूर व्हावं आणि त्यांना प्रतिनिधी मिळावं हे मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू. आपला सर्वांची प्रगती होऊ. हा भाऊ रुटा पैसा सर्वांच्या प्रगतीसाठी आपण यावं हीच अपेक्षा करतो. विराम देतोय. साधू साधू साधू.